घेतलंय माझ्या तुकोबरायना समजून. तुकोबरायाच्या जीवनाचा विचार केला मायबाप. बालपण वर्ष ऐसी गेले 12, खेळता या पोरा नाना छंदी. जसं एखाद्या लेकराचं बालपण जातं ना मायबाप, तसंच माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं सुद्धा बालपण गेलं हो. 12 वर्षामध्ये अगदी आनंदामध्ये सुखात 13व्या वर्षी जगद्गुरु तुकोबरायांचा विवाह झाला. सारं जग तुकोबरायांना तुकशेट म्हणून संबोधू लागलं. सावकारकी होती, जमीन होती, दुकानदारी होती, महाजनकी होती. चहू बाजूने तुकोबरायांकडं धन संपत्ती होती. बरेच लोक सांगतात की तुकोबराय दरिद्री होते, गरीब होते. पण महाराज, त्या काळात माझे जगद्गुरु तुकोबराय कोट्याधीश होते हो, कोट्याधीश होते. या जगामध्ये पहिली कर्जमाफी करणारे संत कुठले असेल तर त्यांचं नाव जगद्गुरु तुकोबराय. पहिले संत माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना तुकशेट म्हणावं. आणि पाहता पाहता 17 वर्ष तुकोबरायांची लुटली गेली. तुकोबरायांचा विवाह झाला होता, वय झालं 17 वर्ष. त्याच वेळेस काळाने घाला घातला. तुकोबरायांच्या आईचं निधन झालं, तुकोबरायांच्या वडिलांचं निधन झालं. दुर्गा देवी नावाचा दुष्काळ पडला. एक पत्नी अन्न अन्न करून वारली. मुलाचंही निधन झालं. एक भाकड गाय दारात सोडली तर काहीच उरलं नव्हतं. आणि तुकोबराय त्या भगवंताला बोलते झाले, आता दिसो नये जना, ऐसे करा नारायण. कधी विचार केलाय तुकोबरायांचा? पण अशाही काळात धर्माने कसं वागावं, धर्माने कसं जगावं हे माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी शिकवलं. माझे तुकोबराय एकदा स्नानासाठी गेले. आणि स्नानासाठी गेले असताना स्नान केलं आणि निघाले, पहिल्या पायरीवर आले. त्याच वेळेस एक विंचू पाण्यात पडताना दिसला. माझ्या तुकोबरायांनी त्या विंचावला पाहिलं, वाटलं अरे मरणार हा, बुडणार हा विंचू. आता धावत धावत तुकोबराय गेले. त्या विंचवाला हातावर उचललं आणि काही क्षणात त्या विंचावानं नांगी मारली. विंचू पाण्यात पडला. तुकोबरायांना असह्य वेदना झाल्या. हात थरथरू लागला. विंचू पाण्यात पडला, पुन्हा वाहू लागला. तुकोबरायांनी पाहिलं, तुकोबराय परत आले. परत तो विंचू उचलला. परत त्या विंचवाने ठणका मारला. परत विंचू खाली पडला. 5-7 वेळेस असंच होत राहिलं. पण त्याच वेळेस तुकोबराय पुन्हा गेले. पुन्हा तो विंचू घेतला. पण जवळ असलेला एका माणूस तुकोबरायांचं सगळं कार्य बघत होता. तो माणूस तुकोबरायांकडे आला ना बोलता झाला, तुकोबराय काय हा वेडेपणा करतात? अहो विंचू आहे तो, मारा त्याला, वाचवता कशाला आपण? त्यावेळेस तुकोबरायांनी उत्तर दिलं मायबाप. तुकोबरायांनी खूप गोड उत्तर दिलं. तुकोबराय म्हणतात तो विंचू आहे, त्याला माहिती आहे त्याचा आता जीवनकाळ संपलेला आहे. काही क्षणात तो बुडणार आहे, मरणार आहे, त्याला माहिती आहे. मरत्या क्षणी सुद्धा तो त्याचा धर्म सोडत नाही. मरत्या क्षणी सुद्धा तो त्याचा धर्म सोडत नाही. मी तर हाडा मासाचा माणूस आहे, मी माझा धर्म का सोडावं? धर्माचे पालन करणे, पाखंड करणं ही भावना माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची होती.